स्क्रिप्ट राईट. आणि जावास्क्रिप्ट मध्ये लेट मी ओपन अप दॅट फोल्डर. आता हे जे जावास्क्रिप्ट होतं राईट, या जावास्क्रिप्ट मध्ये जर आपल्याला ऑब्जेक्ट बनवायचा असेल तर याच्यामध्ये वी नीड टू यूज लिटरल किंवा आपण यूज करू शकतो कन्स्ट्रक्टर मेथड. हा जो होता तो कन्स्ट्रक्टर मेथड होता. when you create a function and then create an object. जर तुम्हाला इनहेरिटन्स करायचं असेल तर तुम्हाला असं प्रोटोटाइप बनवावं लागेल राईट. पण विचार करा, जर तुम्ही मोठ्या प्रोजेक्ट मध्ये काम करत असेल ज्याच्यामध्ये 100-200 स्क्रीन आहेत, भरपूर टेबल्स आहेत, तर जावास्क्रिप्ट मध्ये असं कोडिंग करणं खूप म्हणजे इट विल टेक लॉट ऑफ टाइम. खूप इट विल बी लॉट ऑफ पेन जर आपल्याला याच्यामध्ये जर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे इफ आय कॅन क्रिएट अ क्लास, आपण जर एक्सटेन्स यूज करू शकलो, इंटरफेस यूज करू शकलो राईट, अजून याच्यापेक्षा काहीतरी सोपं काहीतरी यूज करू शकलो तर बरं असेल राईट. कारण बिकॉज दिस वुड टेक लॉट ऑफ टाइम टू कम्प्लीट अ प्रोजेक्ट. आणि जर तुम्ही आयटी प्रोजेक्टच्या डेडलाईन बघणार आहात तर इट इज लाईक 1 डे 2 डे 10 डेज अशी डिलिव्हरी डेडलाईन्स असतात राईट. तर या डिलिव्हरी डेडलाईन मध्ये असं कोडिंग करून जावास्क्रिप्ट मध्ये टू डू समथिंग इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट राईट. सो दॅट्स वेअर वी हॅव टाइपस्क्रिप्ट. जर तुम्ही हा जो मी पहिल्या क्लासमध्ये केलंय थोडंसं टाइपस्क्रिप्ट, पण आता थोडंसं त्या टाइपस्क्रिप्टच्या बाबतीत अजून थोडीशी अजून माहिती. सो यू कॅन सी हियर TypeScript is a typed superset of JavaScript which compiles to JavaScript finally, right? म्हणजे याच्यामध्ये जर मला टाइपस्क्रिप्ट करायचं असेल, यू कॅन सी आय कॅन से customer.ts राईट. पहिली गोष्ट लेट्स रीड दिस. TypeScript is a typed superset of JavaScript. आता आपण बघितलं की जे जावास्क्रिप्ट आहे त्या जावास्क्रिप्ट मध्ये तुम्ही काही डेटा टाइप दिलं. फॉर एक्झाम्पल जर इकडे तुम्ही दिलं वॅर x इज इक्वल टू 0 आणि नंतर मग तुम्ही केलं x इज इक्वल टू शेव, याचा काही फरक पडत नाही. इट इज अ अनटाइप्ड, इट इज अ डायनॅमिक लँग्वेज राईट. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे राईट की तुम्ही एक्स ला वरती 0 यूज केलं आणि अचानक कोणीतरी खाली त्याला स्ट्रिंग बनवून टाकलं तर इट कॅन लीड टू लॉट ऑफ एरर्स राईट. इफ आय कॅन कॅच दिस वाईल कोडिंग, म्हणजे कोडिंग करतानाच मला जर समजलं की काय याच्यात एरर आहे, that would really make things better. That's what we say strongly typed, or we can say typed language, and that's what TypeScript is. So TypeScript मध्ये when I say where x is equal to 0 right, आणि I say x plus plus, and then if I go and say x is equal to shiv असं काय दिलं आपण राईट, तर खाली बघा त्याने एरर दिलाय मला. what he has said is की वरती तुम्ही where x is equal to 0 केलं आणि खाली तुम्ही त्याला x is equal to शिव केलं राईट. आणि दुसरी गोष्ट खूप महत्वाचं, हे जे टाइपस्क्रिप्ट आहे ते फक्त कोडिंग मध्ये यूज करणार आपण, जेव्हा ऍक्च्युली ब्राउझर मध्ये जे रन होणार ते जावास्क्रिप्टच आहे. फॉर एक्झाम्पल आता जर ह्याला जर आता हे CS फाईल आहे, TS फाईल, आय एम सॉरी, तुम्ही साईडला बघा हे TS फाईल आहे. सो नाउ लेट मी गो टू द टर्मिनल, आणि टर्मिनल मधून आय विल गो अँड आय विल रन टाइपस्क्रिप्ट. नाउ प्लीज नोट, जर तुम्हाला टाइपस्क्रिप्ट इन्स्टॉल करायचं असेल आपल्या कम्प्युटरवरती, इफ यू वॉन्ट टू इन्स्टॉल टाइपस्क्रिप्ट देन यू हॅव टू से npm install टाइपस्क्रिप्ट. जर तुम्हाला आठवतं आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण सांगितलं होतं की npm नोड पॅकेज मॅनेजर दिस ऍक्च्युअली हेल्प्स यू फॉर इन्स्टॉलेशन. म्हणजे तुमच्याकडे समजा एखादा जावास्क्रिप्ट फ्रेमवर्क असेल जसं jQuery, जसं टाइपस्क्रिप्ट, तर जर तुम्हाला ते आपल्या कम्प्युटरवरती इन्स्टॉल करायचं असेल तर इफ यू सी फॉर एक्झाम्पल jQuery, जर तुम्हाला jQuery पाहिजे तर तुम्ही काय करतात, यू गो टू jQuery.org, त्या वेबसाईटमध्ये जातात, मग तिकडे जाऊन ते जे JS फाईल आहे ते JS फाईलला खाली डाउनलोड करतो आणि देन वी यूज इन अ प्रोजेक्ट राईट. बट बाय युझिंग npm install टाइपस्क्रिप्ट किंवा npm install jQuery आय डोंट हॅव टू डू एनी वन ऑफ दीज थिंग्स. फॉर एक्झाम्पल जर मी इकडे हे लिहिलं की npm install jQuery, आय एम सॉरी स्पेलिंग रॉंग, npm install jQuery, जर मी असं काय केलं, npm काय करणार, रिमेंबर npm इज अ पार्ट ऑफ नोड, npm हा नोडचा पार्ट आहे. सो व्हेन आय से npm install jQuery,
ही विल गो टू गिटहब. गिटहब एक साईट आहे जिकडे सर्व ओपन सोर्स लोक आपले कोड टाकतात, आपलं सर्व बायनरी तिकडे ठेवतात. तिकडून तो जेक्वेरी, तो फाईल त्यांनी सर्व खेचलं, जेक्वेरीचं कोड, जेक्वेरीचं फाईल, आणि ते सर्व त्यांनी नोड अंडरस्कोर मॉड्यूल्स, लेफ्टला बघा एक नोड अंडरस्कोर मॉड्यूल्स आहे, त्या फोल्डरवरती त्यांनी जाऊन त्याला डंप केलंय. राईट. याचा अर्थ की एनपीएम म्हणजे तुम्हाला जर काही पण ओपन सोर्स जावास्क्रिप्ट फ्रेमवर्क पाहिजे असेल तर तुम्ही एनपीएम इन्स्टॉल जेक्वेरी करणार. राईट. तसंच हे एनपीएम इन्स्टॉल टाईपस्क्रिप्ट करून पण आपल्याला इन्स्टॉल करता येईल. सो एनपीएम इन्स्टॉल टाईपस्क्रिप्ट, एनपीएम इन्स्टॉल जेक्वेरी, एनपीएम इन्स्टॉल अँग्युलर, काही ओपन सोर्स फ्रेमवर्क आहे जावास्क्रिप्टच्या कॅटेगरीमध्ये, यू कॅन गो अँड यूज एनपीएम इन्स्टॉल. राईट. तर ते मी इकडे माझ्या कम्प्युटरमध्ये मी ऑलरेडी एनपीएम इन्स्टॉल केलंय, तर त्याच्यामुळं आय कॅन गो अँड आय कॅन रन टाईपस्क्रिप्ट. सो आय गो अँड डिलीट दिस. याला मी डिलीट करतो सो दॅट वी कॅन ओनली फोकस ऑन आवर नेसेसरी कोड. So now if I want to go and compile this customer.ts, याला जर मला कंपाईल करायचं असेल, कंपाईल हा शब्द बरोबर नसेल, वी कॅन से कन्वर्ट. कारण जेव्हा टाईपस्क्रिप्ट आहे तो टाईपस्क्रिप्ट इट्स नॉट अ कंपायलर, इट्स अ ट्रान्सपायलर. ट्रान्सपायलर म्हणजे इट विल कन्वर्ट टीएस टू जेएस. कंपाइलिंग म्हणजे काय? कंपाइलिंग हा खूप भारी शब्द आहे. कंपाइलिंग म्हणजे सी प्लस प्लस इज अ कंपायलर, तो त्याला कंपाईल करून मशीन लँग्वेज बनवतो. राईट. But this is not a compiler. This we can say a converter or a transpiler, right? So if I now say here customer.ts, TSC हा त्याचा compilerचं नाव आहे, and I have said customer.ts. At the left hand side, it should now generate customer.js. You can see side ला बघा customer.js आहे, right? जर मी या customer.js मध्ये गेलो तर त्यांनी तेच कोड जनरेट केलंय, जे कारण आता जे रिमेंबर ऑल जावास्क्रिप्ट कोड कॅन बी रिटन इन टाईपस्क्रिप्ट. म्हणजे जावास्क्रिप्ट मध्ये तुम्ही जे काय लिहू शकतात ते सर्व तुम्ही टाईपस्क्रिप्ट मध्ये लिहू शकतात. बट टाईपस्क्रिप्ट इज अ स्ट्रॉंगली टाईप लँग्वेज वाईल कोडिंग. याला बोलतात स्टॅटिक चेकिंग. स्टॅटिक चेकिंग म्हणजे काय? जेव्हा मी कोड करतो तेव्हाच माझा एरर तो काढतो. जसं एक्झाम्पल इकडे त्यांनी सांगितलंय नंबर आहे, पण हा जो जेएस फाईल आहे याच्यामध्ये तुम्ही बघा काही एरर नाहीये, इकडे लाल साईन नाहीये काय. वाय? बिकॉज जावास्क्रिप्ट इज नॉट अ टाईप लँग्वेज. राईट. when you say you want to run this JS into the browser, जेव्हा तुम्हाला हा जो TS चा कोड आहे जर तुम्हाला ब्राउझर मध्ये रन करायचा असेल तर त्याला JS मध्ये कन्वर्ट करावं लागणार. यू कॅनॉट रन द TS फाईल इन टू JS. HTML मध्ये फक्त जावास्क्रिप्ट चालणार आहे, टाईपस्क्रिप्ट फक्त कोडिंग साठी आहे. राईट. सो टाईपस्क्रिप्ट इज अ, हा जो इकडे लिहिला आहे, इट्स अ टाइप्ड सुपरसेट ऑफ जावास्क्रिप्ट. सुपरसेट म्हणजे त्याचा पॅरेंट. ऍक्च्युअली त्याचा पॅरेंट नाही होऊ शकत तो, बिकॉज जावास्क्रिप्ट इज द पॅरेंट. राईट. But you can say like a cover page, cover page on JavaScript that at the end of the day it compiles to plain JavaScript. मला हा कंपाईल वर्ड इकडे आवडला नाही, पण ठीक आहे, त्या लोकांनी कंपाईल सांगितलं. आय विल से कन्वर्ट टू प्लेन JavaScript. राईट. सो गाइस, did we get what is TypeScript? Let me know. Any questions? TypeScript काय? TypeScript is a superset of JavaScript. It is statically typed, strongly typed, and finally जेव्हा तुम्ही TS ला कंपाईल करतात एंडला तो it will become JS, and that JS you can run inside your HTML page. अच्छा, now coming back, I can see no questions. जर क्वेश्चन असेल तर प्लीज चॅट मध्ये लिहा. नाव जावास्क्रिप्ट मध्ये तुम्हाला जर क्लास क्रिएट करायचा असेल किंवा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा असेल तर तुम्हाला कस्टमर डिस्काउंट आणि हे आणि ते असं काय लिहावं लागतं. राईट. बट टाईपस्क्रिप्ट काय करतो, इट गिव्स यू अ व्हेरी नाईस थिंग कॉल्ड एज क्लास. म्हणजे जे लोक C# मध्ये आहेत, जे लोक जावा मध्ये आहेत, ज्यांना हे फंक्शन प्रोटोटाईप हे सर्व काही समजत नाही त्यांना, तर तुम्ही सांगितलं त्यांना की क्लास कसा बनवायचा, क्लास इनहेरिटन्स कसं करायचं, एक्सटेन्स इंटरफेस कसा बनवायचा, असं. राईट. सो टाईपस्क्रिप्टने काय केलंय की टाईपस्क्रिप्टनी त्याच जावास्क्रिप्ट वरती एक कव्हर पेज बनवलेलं आहे आणि याच्यामध्ये आय कॅन गो अँड से क्लास कस्टमर, मस्ट बी आय कॅन से सप्लायर. राईट. आणि समजा मला ह्याच्यामध्ये नेम, आता वेन यू रायटिंग इन C++ किंवा जेव्हा तुम्ही जावा मध्ये लिहितात तर तेव्हा तुम्ही असं लिहितात इंट आय, म्हणजे पहिला डेटा टाईप आणि नंतर व्हेरिएबल नेम. राईट. पण टाईपस्क्रिप्ट मध्ये पहिला व्हेरिएबल नेम, म्हणजे फॉर एक्झाम्पल आय विल से सप्लायर नेम, आणि त्याच्यानंतर डेटा टाईप म्हणजे स्ट्रिंग. आणि जसं सांगितलं की आपण की टाईपस्क्रिप्ट एंडला हा जावास्क्रिप्ट मध्येच कंपाईल होतो, तर जे काय जावास्क्रिप्ट करू शकतो तेच टाईपस्क्रिप्ट करू शकतो.
I'm repeating this sentence. JavaScript is TypeScript is a superset of JavaScript. म्हणजे JavaScript from JavaScript it has been made, right? तर जे गोष्ट JavaScript करू शकतो तेवढंच करू शकतो TypeScript. If JavaScript cannot do it, then TypeScript cannot do it. ओके, जसं एक्झाम्पल JavaScript मध्ये फक्त 3च डेटा टाईप आहेत, तर TypeScript मध्ये पण 3च डेटा टाईप आहेत. एक आहे स्ट्रिंग, एक आहे नंबर आणि दुसरा आहे बुलियन, राईट? सो आय कॅन से सप्लायर ID, नंबर, राईट, आणि बुलियन is active, boolean is equal to false or true, whatever, right? So first is the variable name, second is the data type, right? आता समजा याच्यामध्ये, and let's go and create a method. So you can see method add, and I will say, let's say alert hello, right? आता या क्लासला जर मला इनहेरिट करायचं असेल टाइपस्क्रिप्ट मध्ये, I will say class supplier child extends inheritance parent child relationship. Parent child relationship मध्ये काय होतं, whatever is in the base class is inherited into the child class, and the child class can add extra things to it. For example, आता जसा हा supplier आहे, I will say supplier child extends supplier, right? आणि याच्यामध्ये I will add a method called as delete. Right? Now what will happen? If somebody goes and creates an object of supplier child, जर supplier child चं कोणी ऑब्जेक्ट बनवलं, राईट? आता परत इवन इफ यू आर क्रिएटिंग ऑब्जेक्ट, आपल्याला सेम पॅटर्न फॉलो करायचं आहे. पहिलं व्हेरिएबल नेम अँड देन डेटा टाईप, आणि क्लास सुद्धा एक डेटा टाईप आहे, राईट? सो आय विल से हियर सप्लायर obj supplier equal to new supplier, and you can see now supplier obj dot, याच्यामध्ये आय कॅन सी, अच्छा मी वरचा मी पॅरेंट बनवलेलं आहे, तर पॅरेंट मध्ये बघा फक्त ऍड आहे. समजा इकडे मी सप्लायर चाइल्ड यूज केला, आता इफ आय यूज सप्लायर चाइल्ड, देन आय विल सी both the methods. I can see add also, I can see delete also, right? So if you want to do parent child relationship, TypeScript मध्ये you will use the word extends. Okay. Any questions here? क्लास कसा बनवायचं TypeScript मध्ये, इनहेरिटन्स कसं करायचं? नाउ यू कॅन सी TypeScript किती सोपं आहे. जर तुम्ही JavaScript मध्ये ते प्रोटोटाइप आणि हे सर्व फंक्शन, तो किती किचाट आहे, राईट? त्याच्यामुळे TypeScript लोक यूज करतात. इवन अँग्युलर, जे अँग्युलर बनवलं गेलंय त्याच्यासाठी लँग्वेज आहे TypeScript, त्याच्यासाठी लँग्वेज आहे TypeScript, राईट? सो द TypeScript इज द बेस लँग्वेज. आणि ऍक्च्युअल प्रोजेक्ट्स मध्ये जे लोक कंपनीमध्ये काम करतात, जे लोक प्रोजेक्ट्स करतात, राईट, ते लोक दे ऑलवेज यूज TypeScript, दे डोंट यूज JavaScript. कारण TypeScript मध्ये काय ना, प्रोडक्टिव्हिटी खूप हाय होते. जर हीच गोष्ट मला JavaScript मध्ये करायची असेल, मला 2 दिवस लागतील, पण जेव्हा मी TypeScript मध्ये करतो, इट विल टेक मी मस्ट बी an hour, राईट? So TypeScript is a way of doing coding for JavaScript nowadays. Any questions, guys, on TypeScript? Okay, there is some question here. So how many type of inheritance is there in JavaScript? No, types inheritance मध्ये I don't know there is any type. मला वाटतं C++ मध्ये पण एकच टाइप आहे. I am not sure about inheritance. Even object oriented programming मध्ये एकच टाइपचं inheritance आहे, parent आणि child. I did not get the question, Shrutika. In JavaScript also there is only one type of inheritance, parent and child. तर हा त्याचा parent आहे. मला क्वेश्चन नाही, टाइप्स कसं काय? लेट मी नो विच टाइप्स आर देयर इन इनहेरिटन्स. अच्छा, मल्टिपल इनहेरिटन्स आणि okay, that way, yeah. So there is no multiple inheritance support. I will not say there are types. म्हणजे what you are saying is, can I do like this? Class supplier आहे आणि let us say class supplier extra, right? And what you are saying is, can I do multiple inheritance, extends comma supplier extra? Can I do that? No, you can't. याच्यामध्ये मल्टिपल इनहेरिटन्स नाहीये. मल्टिपल इनहेरिटन्स नाहीये, मल्टी लेवल आहे. येस, यू कॅन इनहेरिटन्स लाईक दॅट. क्लास, या यू कॅन से सप्लायर चाइल्ड आहे, त्याचं सप्लायर चाइल्ड, या व्हाय नॉट,
एक्सटेंड्स हे तुम्ही करू शकता. ओके, यू कॅन डू दिस. रिमेंबर जावास्क्रिप्ट हा जो लँग्वेज आहे ना, हा जेव्हा बनवलं गेलं होतं, ज्या माणसाने लँग्वेज बनवलंय, तुम्ही जर त्याचं हिस्ट्री बघणार किंवा त्याचं तुम्ही युट्यूब मध्ये व्हिडिओ बघणार, ही वॉज लाईक अँटी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये, ही वॉज लाईक अगेन्स्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. आणि मला पण असं वाटतं की ठीक आहे यार, आय एम नॉट रिअली अँटी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, बट त्यांचं जावास्क्रिप्ट, व्हीबी स्क्रिप्ट, VB6 जर तुम्ही व्हिज्युअल बेसिक 6 केलं असेल, क्लिपर, हे जे काय काय लँग्वेजेस आहेत रे जुने, एक्मा स्क्रिप्ट मध्ये जे जे बनवलंय, मंकी स्क्रिप्ट, यांचं एकच गोल होतं की लवकरात लवकर काम करायचं, जास्त पर्सन ऑब्जेक्ट आणि कार ऑब्जेक्ट आणि हे ऑब्जेक्ट हा त्याचा पॅरेंट आहे की नाही, तो त्याचा चाइल्ड आहे की नाही, आणि मला पॉलिमॉर्फिझम येतं की नाही, रादर दॅन फोकसिंग ऑन दॅट, लेट अस फोकस ऑन द प्रोडक्टिव्हिटी. हा त्यांचा गोल होता. म्हणून त्याला बोलायचे ऑब्जेक्ट बेस्ड लँग्वेज. म्हणजे ते लोक ऑब्जेक्ट बनवायचे, त्याच्यामध्ये जे ऍड करायचं ते ऍड करायचं आणि काम संपवायचं आणि आउटपुट द्यायचं, असं होतं, राईट. जे प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग स्कूल मधले आहेत त्यांची वेगळी गोष्ट आहे. ते लोक बोलतात नाही, जर आपल्या रिअल लाईफ मध्ये पर्सन आहे तर आपल्याला तो पर्सन क्लास पाहिजे. इकडं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामर्स जे आहेत, प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामर्स, त्यांना स्टॅटिक टायपिंग भरपूर आवडतं. म्हणून जे जावा आहेत, C#, C++, हे सर्व स्ट्रॉंगली टाईप फॅमिली मधले आहेत. म्हणून तुम्ही जेव्हा कोणत्या जावा प्रोग्रामर संघ आणि C++ प्रोग्रामर संघ भेटणार ना, ते लोक हे सर्व मल्टी लेवल, मल्टी असं आणि त्याच्यामध्ये पॉलिमॉर्फिझम, त्याच्यातच त्यांचा अर्धा 2 दिवस त्याच्यातच जातो, राईट. आणि मला माहिती आहे कॉलेजमध्ये पण असे लेक्चर्स आहेत, राईट. बट ऍट द एंड ऑफ द डे, जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल कोडिंग करायला बसता, व्हेन यू सिट, राईट, इट इज नॉट समथिंग, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फॉलो. तुम्हाला पाहिजे, हा स्ट्रक्चर शुड बी ऍट प्लेस, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग केलं पाहिजे. बट व्हॉट आय एम सेइंग इज, जावास्क्रिप्ट सारखे लँग्वेज ते सपोर्ट नाही करायचं. म्हणून जेव्हा टाईपस्क्रिप्ट बनवलं गेलं होतं, टाईपस्क्रिप्ट इज अ कव्हर पेज ऑन जावास्क्रिप्ट. ज्या माणसाने टाईपस्क्रिप्ट बनवलं, ही इज द पर्सन हू मेड C#. ज्याने टाईपस्क्रिप्ट बनवलं, अँडर्स यांनी अँडर्स माझ्या सर्व लेक्चर मध्ये आय ऑलवेज टेक द नेम ऑफ अँडर्स. इफ यू सी दिस गाय, यांनी पहिलं टर्बो पास्कल बनवलं होतं. यांनी क्लिपर पण बनवलंय, याच्यात दिलं नाही त्यांनी, पण क्लिपर मध्ये पण त्यांनी आर्किटेक्टिंग क्लिपरची पण केली होती. टर्बो पास्कल बनवलं, नंतर त्यांनी डेल्फी बनवलं, नंतर त्यांनी C# बनवलं, आणि नंतर त्यांनी टाईपस्क्रिप्ट बनवलं, राईट. आणि इफ यू लुक ॲट अँडर्स, त्याची जी हिस्ट्री तुम्ही बघणार, तर त्यांनी दोन्ही स्टॅटिक टायपिंग सुद्धा लँग्वेज बनवलंय आणि डायनेमिक सुद्धा बनवलंय, राईट. तर जेव्हा त्यांनी टाईपस्क्रिप्ट बनवलं, राईट, त्याला टाईपस्क्रिप्ट बनवण्याचा त्याचा जो हेतू काय होता, की हे जे लोक जावा आणि C++ मध्ये प्रोग्रामर्स आहेत, ज्यांचं दिवसच चालू होतं क्लास, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, त्यांच्यासाठी बनवलं गेलंय. बट जे ऍक्च्युअल जावास्क्रिप्ट प्रोग्रामर्स आहेत, जे प्युअर ओल्ड ट्रेडिशनल जावास्क्रिप्ट प्रोग्रामर आहेत, त्यांना हे आवडत नाही. त्यांना क्लास आवडत नाही, त्यांना फंक्शन्स आवडत नाही, राईट. म्हणून हा जो टाईपस्क्रिप्ट आहे तो एक प्रकारचा ब्रिज आहे. इट इज लाईक अ ब्रिज बिटवीन द पीपल हू नो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आणि हू वॉन्ट टू यूज जावास्क्रिप्ट अँड हू डोंट वॉन्ट टू डू ऑल दॅट प्रोटोटाईप करायचं आणि हे करायचं, राईट. म्हणून त्याच्यामध्ये जास्त हे विचार करू नका मल्टी लेवल कुठे आहे, स्ट्रॉंगली टाईप का नाही आहे, याच्यात इंटरफेस मध्ये मल्टी लेवल आहे की नाही, ते सर्व प्रश्नाचं उत्तर इकडे भेटणार, राईट. सो बट येस, इट डज द वर्क, इट डज ऑसमली द वर्क, राईट. सो इट्स नाव याच्यामध्ये 2 कीवर्ड खूप इम्पॉर्टंट आहेत, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट. आता जसा हा फाईल आहे, याच्यामध्ये 3 क्लासेस आहेत, क्लास सप्लायर चाइल्ड आणि क्लास सप्लायर चाइल्ड. जावामध्ये किंवा C# मध्ये तुम्ही किंवा C++ मध्ये तुम्ही नेम स्पेस नावाचा कॉन्सेप्ट आहे, पॅकेज. कोणी त्याला पॅकेज बोलतो, कोणी त्याला नेम स्पेस बोलतो. नेम स्पेस आणि पॅकेज इज नथिंग बट इट इज अ लॉजिकल कलेक्शन ऑफ क्लासेस, राईट. टाईपस्क्रिप्ट मध्ये असं नेम स्पेस नावाचं काही गोष्ट नाही. टाईपस्क्रिप्ट मध्ये हा जो फाईल आहे तोच नेम स्पेस आहे. जसं एक्झाम्पल, हा जो customer.ts फाईल आहे ऍट दिस मोमेंट, त्यांनी सप्लायर आणि सप्लायर चाइल्ड ह्याचं त्यांनी लॉजिकल ग्रुपिंग केलंय. इन टाईपस्क्रिप्ट देर इज नो कॉन्सेप्ट ऍज सच कॉल्ड एज नेम स्पेस. द फाईल इटसेल्फ इज द नेम स्पेस. पॉइंट नंबर 1, राईट. तर समजा हा जर सप्लायर फाईल असेल, याला मी सप्लायर करतो कारण याच्यामध्ये सर्व सप्लायर क्लासेस आहेत. या सप्लायर फाईल मध्ये सप्लायर क्लास, सप्लायर चाइल्ड हे सर्व आहे, राईट. नाउ लेट अस से आय क्रिएट अ न्यू फाईल purchase.ts. या purchase.ts मध्ये मला ते सप्लायरचे क्लासेस यूज करायचे आहेत, राईट.
जसं आपण करतो ना जावामध्ये युजिंग किंवा इम्पोर्ट्स, राईट. तर मला हे जे सप्लायर आहे त्याचे क्लासेस मला ह्या परचेस मध्ये इम्पोर्ट करायचं असेल तर त्याच्यामध्ये सो फॉर दॅट व्हॉट आय हॅव टू डू इज जे पण क्लासेस मला एक्सपोज करायचे त्या क्लासच्या अगोदर मला बोलायला पाहिजे आय हॅव टू पुट थिंग कॉल्ड एज एक्सपोर्ट. जर मी इकडे एक्सपोर्ट नाही लावलं तर हा जो परचेस डॉट टीएस आहे हा त्याला इम्पोर्ट करू शकणार नाही. सो दिस एक्सपोज इज लाईक सेइंग मेक दिस क्लास publicly available to the outside world, right? So I will now go and say here import from. So I want to import from dot slash supplier. आणि काय इम्पोर्ट करायचं त्याच्यामधून आय हॅव टू इम्पोर्ट द सप्लायर क्लास. यू कॅन सी इकडे आता तुम्हाला सप्लायर डॉट टीएस देण्याची गरज नाही आहे. सप्लायर डॉट टीएस देण्याची गरज नाही, फक्त इम्पोर्ट सप्लायर. सो इम्पोर्ट तुम्हाला काय क्लास इम्पोर्ट करायचा आहे आणि तो फाईलचं नाव. फॉर एक्झाम्पल आता विचार करा की या सप्लायर मध्ये मला सप्लायर चाइल्ड पण एक्सपोर्ट करायचं आहे. सो लेट अस से आय एक्सपोर्ट दिस. So I can now go and import both of them. I can say import supplier and also import supplier child. And once I import, then I can start using it. So I can say now here where supplier obj colon of supplier child equal to new supplier child, and I will say supplier obj dot add. Import and exports. So in TypeScript, there is one more important syntax called as import and export. They make the classes available to the outside world or to the outside files so that you can create component based system. म्हणजे तुम्ही जेव्हा मोठ्या प्रोजेक्टची गोष्ट करता तर तुम्ही काय करणार, एक तुमचा परचेसचा फाईल असेल, क्लास असेल किंवा प्रोजेक्ट असेल, त्याच्यामध्ये सर्व तुम्ही परचेसचं कोड टाकणार. मग सप्लायर मध्ये सप्लायरचं लॉजिक असेल, अकाउंट्स मध्ये अकाउंटचं लॉजिक असेल, राईट. अँड ऑल दीज फाइल्स देन यू विल रियूज बाय युजिंग इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट, राईट. सो रिमेंबर टाइपस्क्रिप्ट मध्ये यू कॅन डू इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट. आता विचार करा हे तुम्हाला जर जावास्क्रिप्ट मध्ये करायचं असेल तर कसं करणार. जावास्क्रिप्ट मध्ये असं काही नाही. समजा तुम्ही एखादा फंक्शन यूज केलंय आणि त्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं असेल, इट इज व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यामुळे मोठे जे प्रोफेशनल प्रोजेक्ट्स आहेत, एंटरप्राइज प्रोजेक्ट आहेत, त्याच्यामध्ये डायरेक्ट जावास्क्रिप्ट मध्ये सध्यासाठी कोडिंग होत नाही. फ्रॉम लास्ट 5 years ऍटलीस्ट मी बघितलंय प्युअर जावास्क्रिप्ट मध्ये कोडिंग कमी झालेलं आहे, खूप कमी झालेलं आहे. आणि आता तर अजिबातच नाहीये. जर एखादा कोणता ओल्ड प्रोजेक्ट असेल तर तो जेएस मध्ये आहे, नाही तर सर्व लोक टाइपस्क्रिप्टच यूज करतात, राईट. आणि अँग्युलर मध्ये पण आपण टाइपस्क्रिप्ट यूज करणार आहे. सो व्हेरी क्विकली अबाउट टाइपस्क्रिप्ट, जस्ट टू समराइज, टाइपस्क्रिप्ट इज अ स्ट्रॉंगली टाइप लँग्वेज. इट्स अ स्टॅटिक टाइप लँग्वेज. म्हणजे जेव्हा तुम्ही कोडिंग करतात त्याच वेळी तो एरर पकडणार, राईट. स्टॅटिक टाइप लँग्वेज. इट्स अ सुपरसेट ऑफ जावास्क्रिप्ट. Superset of JavaScript. In TypeScript, all JavaScript syntaxes are valid TypeScript syntaxes. म्हणजे जे पण तुम्ही JavaScript मध्ये करू शकतात ते तुम्ही TypeScript मध्ये करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं, TypeScript बनवलं कशाला गेलाय, प्रोडक्टिव्हिटी. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग चं जे फिलिंग आहे तो आपल्याला TypeScript देतो, राईट. नाहीतर जावास्क्रिप्ट मध्ये फंक्शन आणि हे सर्व लिहिता लिहिता माणूस थकून जातो. सो दिस गिव्स यू ऑब्जेक्ट ओरिएंटेड फीलिंग एन्व्हायरमेंट. एक आर्टिफिशियल फीलिंग देतो की यस, राईट. When we declare any variable in TypeScript, you have to say variable name and then the data type. Okay. The next thing, you can do inheritance by using extends. You can create a class. You can do all of them, right? If you want to, if you are creating a module, म्हणजे तुम्ही जर 4 क्लास एकत्र केलं नेमस्पेस सारखं, for that we have to use import and export. So whatever you want to make it public, export by make public by using export and then import the public classes. तर हे काय महत्वाच्या गोष्टी आहेत टाइपस्क्रिप्टच्या बाबतीत. नाउ रिमेंबर गाइस, I would tell you one thing, की जेव्हा आपण कोणते नवीन प्रोग्रामिंग लँग्वेज शिकतो, राईट, तेव्हा डोंट ट्राय टू डू ओव्हर लर्निंग. ओव्हर लर्निंग लाईफ मध्ये काही तुम्ही करत असेल तर ओव्हर लर्निंग केलं तर एकदम बेकार आहे. थिंक अबाउट दॅट वेअर आय कॅन यूज दिस. जर मी काय गोष्ट शिकलोय, राईट, लेट्स से आय लर्न टाइपस्क्रिप्ट. आता मी तुम्हाला पाहिजे 3 तास तुम्हाला टाइपस्क्रिप्ट घेऊ शकतो, मी नाही घेणार.
मी तुम्हाला पाहिजे 2 तास फक्त एनपीएम घेऊ शकतो. एनपीएम मध्ये 100 कमांड्स आहेत, मी नाही घेणार ते. आय विल ओनली टेक दोज थिंग्स विच विल हेल्प यू टू स्टार्ट युअर प्रोजेक्ट राईट अवे अँड बिकम प्रोडक्टिव्ह. म्हणजे तुम्ही काहीतरी ऍप्लिकेशन बनवता यायला पाहिजे, एंड युजरसाठी काहीतरी करता यायला पाहिजे, तरच त्या प्रोग्रामरचं महत्व आहे. सो डू नॉट डू ओव्हर लर्निंग. ऑनलाईन जाऊन एक्स्ट्रा वाचण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट करणार तेव्हा जी गरज पडणार त्यासाठी परत वाचू आपण, राईट. सो आय वुड से वन थिंग इन दिस क्लास आय विल फॉलो इज दॅट लर्न ऑन डिमांड. म्हणजे जर तुम्हाला गरज असेल तरच ती गोष्ट करा, नाहीतर नका करू, राईट. नाहीतर काय लोक बसले असतात, पॉइंटर कुठे आहे, फंक्शन कुठे आहे, पॉइंटर मध्ये तो पॉइंटर काय आहे ते पूर्ण आपलं एक पूर्ण महिना येऊन जातो. सो लेट्स अवॉइड दॅट. लेट्स डू ओनली व्हॉट इज नीडेड लर्निंग अँड बी प्रोडक्टिव्ह, राईट. तर आता टाइपस्क्रिप्टसाठी एवढंच करा. इफ एनिथिंग इज नीडेड आय एम देअर, आय विल टॉक अबाउट इट, राईट. सो गाइज, एनी क्वेश्चन्स ऑन टाइपस्क्रिप्ट? ओके, गुड. 7 पर्सन्स आर्टिकल्स, व्हेरी नाईस. मी सर्व आर्टिकल वाचणार आहे. आय विल रीड द आर्टिकल्स अँड वी विल अनाउन्स प्राइजेस फॉर 3 or 4 people, राईट. प्लीज गाइज आर्टिकल लिहा. जर तुम्ही आर्टिकल लिहिणार तर तुम्ही जगाला तुम्ही जगाला सी फॉर एक्झाम्पल टुडे आय विल जस्ट टेल यू व्हॉट. आता हे मी टाइपस्क्रिप्टचा एक क्लास घेतलाय. हे बघा, माझ्याकडे हा टाइपस्क्रिप्टचा एक सिलेबस आहे जे मला एका दुसऱ्या कंपनीसाठी मला यूज करायचंय, राईट. आज मी तुम्हाला शिकून मला काय फायदा झालाय की मला एक टाइपचा ना माझा एक अभ्यास पण झालाय, माझं प्रॅक्टिस झाली. सो आय वुड सजेस्ट दॅट वेन यू राईट अन आर्टिकल, जर तुम्ही काय आर्टिकल लिहिलं, राईट, तुम्ही कोणाला तुम्ही एक तर तुम्ही कोणाला शिकवताय डेफिनेटली. सेकंड, तुम्ही स्वतः शिकताय, तुमचे स्वतःचे नोट्स होत आहेत. तर दिस इज टीचिंग एनी वन. जर तुम्ही शिकवायला चालू केलं कोणाला, राईट, वेर एव्हर यू फील, राईट, यू स्टार्ट टीचिंग, रिमेंबर दॅट यू बिकम मच बेटर. तर माझ्याकडे फक्त 7 आर्टिकल आलेत. आय एम नॉट सेइंग, आय नो की तुम्ही दुसऱ्या प्रेशरमध्ये पण आहेत, सध्या लॉकडाऊन चालू आहे, हे सर्व आहे, पण तुम्ही जर घरी बसले आहेत फक्त, तुम्हाला काही टेन्शन नाहीये, राईट, यू शुड राईट अन आर्टिकल. जर तुम्हाला कम्प्युटर नाहीये तुमच्याकडे, तुम्ही पेनने लिहा, राईट. आणि मी ना एक वन इम्पॉर्टंट थिंग, इन द चॅट, इन द व्हॉट्सअप ग्रुप, आय हॅव ऍडेड काले कन्सल्टंटचा जो सर्वात मोठा चीफ आहे. प्लीज त्याच्यासमोर काही असं गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून सर्व टाकू नका. He is the person, he will select 4 to 5 people from you guys and get into Kale Consultant. So please, तुम्ही जे आर्टिकल लिहिणार, तुम्ही जे करणार, मी ते व्हॉट्सअप मध्ये टाकणार आहे. ही इज देअर. ऑल्सो आय एम ऍडिंग 2 more people तिकडे. एक इल्युजनचा माणूस आहे, एक ई क्लर्क्स आहे. हे सर्व मोठ्या पोझिशनवर आहेत. तर प्लीज त्यांच्या समोर ना असं बिहेव करा की येस, आवर क्लास इज डेफिनेटली गोइंग ऑन. मला प्रश्न विचारा की फॉर एक्झाम्पल टाइपस्क्रिप्ट मध्ये हे काय ते काय, सो दॅट ही नोज की अच्छा स्टुडंट्स आर डुईंग व्हेरी गुड, राईट. सो प्लीज सिनियर समोर ना काही असं काय करू नका. व्हॉट्सअपवरती काय गणपतीचा व्हिडिओ किंवा आपलं काय कोविडचा व्हिडिओ ते सर्व काय टाकू नका तिकडं, प्लीज. आय विल मेक इट व्हेरी अवेअर, राईट. राजू, इनका अपन सबका नाम भी लेंगे उधर, बिकॉज सो दैट योगेश एंड एवरीवन नोज. क्या नाम है योगेश? रुपेश, आई एम सॉरी, रुपेश. आई एम ऑल्सो एडिंग वन मोर पर्सन so that they know that who are the people who are serious about jobs, right? Okay. Okay, thank you very much. आता should we take, do you guys need 2 days for practice? माझा प्रश्न आहे परत. तुम्हाला 2 दिवस पाहिजे प्रॅक्टिससाठी? कसं आहे? कारण मला वाटतं वन डे पण भारी पडते असं वाटायला लागलं मला. 2 दिवस पाहिजे, मधी गॅप? येस और नो लिहा चॅट मध्ये. आता आपल्याकडे खूप टाइम आहे, 1 महिना आहे, राईट. सो काय 1 दिवसाचा गॅप ठीक आहे. महेश सर, कसं करायचं? या लोड घेऊ नका, लोड घेऊन अभ्यास करू नका, प्लीज. जर तुम्हाला हे जमत नाहीये तुमच्यासाठी, आय एम शुअर देर आर लॉट ऑफ अदर थिंग्स, त्याच्यावरती लक्ष द्या. जमतंय तरच या याच्यात, नाहीतर ठीक आहे, इट्स you can do database, you can do MSBI, you can do other technologies as well, right? मला शिकवण्याचा प्रॉब्लेम नाहीये, पण जर तुम्ही प्रॅक्टिस करत नसेल किंवा तुम्ही लिहित नसणार, then it is difficult. Okay, Shrutika is saying 1 day. दुसऱ्यांचं काय? प्लीज.
तुम्ही तिकडे चॅट करून पण तुमचं नाव हायलाइट होणार आहे. मला नाव माहित होतील आता की ओके हा दॅट शी श्रुतिका ही इज हिअर सो युअर ओके ओके आय कॅन सी 1 day इज इनफ. सो चलो गुड. थँक्यू व्हेरी मच. ओके आय एम व्हेरी एक्सायटेड अबाउट दिस बॅच, कारण या बॅच वरती आपण मेहनत केली आहे राईट. अँड आय वॉन्ट की आपलं तुमचं जसंच एक्झाम संपणार आणि आपला हा जर पॅरलली हा बॅच संपेल तर आय वॉन्ट दॅट यू शुड सम पीपल शुड गेट इन टू काले इन जॉब, सम पीपल शुड गेट इन टू सम अदर कंपनी इन टू जॉब, सम पीपल वी विल टेक राईट. तर तिकडूनच कोल्हापूर पासून जिकडे आहे तुम्ही आता राईट तिकडूनच आय वॉन्ट की येस यू पीपल आर गोइंग इन टू जॉब राईट. सो गाईज लेट अस युटिलाइज दिस टाइम 1 day. चलो डन. ओके.